आपले अनेक सबस्क्रायबर्स, त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी कामानिमित्त भारताबाहेर असतात. त्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी एनआरई आणि एनआरओ असे 2 बँक खात्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील एनआरई खात्यातून केलेल्या गुंतवणुकीतून आलेल्या व्याजावर कुठचाही कर आकारला जात नाही. आज आपण याच 2 खात्यांबद्दल चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन गुंतवणूक विषयक व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड झाले की त्याची आपल्याला सूचना मिळेल. चला तर मग एनआरई आणि एनआरओ खात्यांबद्दल जाणून घेऊया. नमस्कार, मी अविनाश जोशी. आज जो मी व्हिडिओ घेऊन येतोय तो नॉन रेसिडेंट इंडियन साठी घेतोय. म्हणजे जे लोक भारतात राहत नाहीत परंतु ते मूळचे भारतीय आहेत, अशा लोकांसाठी कुठलं अकाउंट इथे उघडता येतं ही माहिती आज आपण करून घेऊया. नॉन रेसिडेंट म्हणजे काय, तर जे लोक नोकरी धंद्यानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त भारताच्या बाहेर आहेत 182 दिवसापेक्षा एका फायनान्शियल इयर मध्ये, ते लोक हे नॉन रेसिडेंट म्हणून गृहीत धरले जातात. पण ते जर एखाद्या टूरवर गेले असतील, भले ती टूर 182 दिवसापेक्षा जास्त असेल, किंवा ते मेडिकल ट्रीटमेंटला गेले असतील की त्याची ट्रीटमेंट 182 दिवसापेक्षा जास्त असेल, तरी सुद्धा त्या लोकांना एनआरआय स्टेटस मिळत नाही. एखादा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, तो समजा 3 महिन्यासाठी त्याला फॉरेनचा काही प्रोजेक्ट मिळाला आणि त्यांनी तो 3 महिने तिथे राहिला, 182 दिवस कमी राहिला, पण तरी सुद्धा त्याला नॉन रेसिडेंट स्टेटस मिळतो गव्हर्नमेंट एम्प्लॉईला. दुसरा एक प्रकार असा आहे की पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. म्हणजे काय, तर जे लोक मूळचे भारतीय सिटीजन नाहीत परंतु त्यांचे पॅरेंट्स किंवा त्यांचे ग्रँड पॅरेंट्स हे मुळात भारतीय होते आणि त्यांचा कधीतरी भारताचा पासपोर्ट होता. आता हे खातं कुठल्या बँकेत उघडता येतं, तर हे खातं अशा बँकेत उघडता येतं की ज्याला एडी लायसन्स आहे. एडी लायसन्स म्हणजे ऑथोराइज्ड डीलर. हे खातं उघडताना तो माणूस जो आहे तो प्रत्यक्ष त्याला बँकेत यावं लागतं. तो जर भारतात अवेलेबल नसेल तर त्यांनी त्याच्या पॉवर ऑफ अटर्नी होल्डरला बँकेत पाठवायचा. परंतु आपला जो अकाउंट ओपनिंग फॉर्म आहे त्याच्यावरती तो ज्या देशात राहतो तिथल्या आपल्या अँबॅसेडरची, म्हणजे भारताचा जो राजदूत असतो त्या राष्ट्रातला, त्याच्या समोर जाऊन त्यांनी ते फॉर्म भरायला पाहिजे, तरच तो करू शकतो. नाहीतर ते त्याला खातं असं कोणाच्या तरी थ्रू उघडता येत नाही. हे खातं जर जॉईंट उघडायचं असेल तर त्याला रेसिडेंट माणसाबरोबर उघडायचं असेल, म्हणजे भारतातल्या माणसाबरोबर, तर फॉर्मर सर्व्हेवर या इन्स्ट्रक्शनने उघडता येतं. जर दुसरा नॉन रेसिडेंट बरोबर उघडायचं असेल तर आयदर सर्व्हेवरने उघडता येतं. जॉईंट अकाउंट उघडायला काही प्रॉब्लेम नाही. नॉमिनी हा कोणी असू शकतो, तो भारतीय असू शकतो किंवा भारतात न राहणाराही असू शकतो. हे अकाउंट उघडताना डॉक्युमेंट काय लागतात, तर आपल्याला नेहमीच माहिती आहे पॅन, आधार आणि फोटो हे आपल्या नेहमीचे केवायसी आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त पासपोर्ट, व्हिसा, तो ज्या देशात राहतो, जिथे कॉलेजमध्ये एखादा तो शिकत असेल तर कॉलेजचं ऍडमिशन लेटर, जिथे नोकरी करतो तिथलं काही नोकरीचं लेटर असेल तर ते, रजिस्टर पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे त्याच्या वतीने इथे जो कोण खातं ऑपरेट करणार आहे त्याच्यासाठी रजिस्टर पॉवर ऑफ अटर्नी, इथला त्याचा लोकल ऍड्रेस, इथे कोणाला काही कळवायचं झालं, निरोप द्यायचा झाला तर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईमेल आयडी. ईमेल आयडी द्वारे आपण त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. आता तो इथला कुठले अकाउंट इथे उघडू शकतो, तर तो सेव्हिंग अकाउंट उघडू शकतो आणि एफडी उघडू शकतो. सेव्हिंग अकाउंट उघडताना त्याचा बॅलन्स जो आहे हा नेहमी 0 बॅलन्सने उघडायचा. त्याला कुठल्याही प्रकारचे इंडियन रुपीज भरून घ्यायचे नाही. त्याला जर एफडी उघडायची असेल तर एफडीची मिनिमम पिरियड जो आहे तो 366 दिवसाचा आहे. म्हणजे शॉर्ट टर्म अकाउंट उघडता येत नाही. मिनिमम पिरियड हा 366 दिवसाचा आहे आणि मॅक्झिमम पिरियड हा 10 वर्षाचा आहे. आता ह्या एफडीवरती व्याज किती मिळतं, तर ह्या एफडीवर मिळणारं जे व्याज आहे ते जे काही भारतातल्या लोकांना मिळतं, म्हणजे रेसिडेंट ऑफ इंडिया, त्याच्या एवढंच मॅक्झिमम असू शकतो, त्याच्यापेक्षा वरती त्यांना देता येत नाही. म्हणजे शॉर्ट टर्म साठी एफडी मिळत नाही. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये लॉंग टर्म फंड्स मिळतात. एनआरई अकाउंट म्हणजे नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट त्याला म्हणतात. जे सेव्हिंग अकाउंट आपण उघडतो त्याला म्हणायचं नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट. हे रुपी करन्सीमध्ये असतं. मी मगाशी सांगितलं की त्याला 0 बॅलन्सने खातं उघडायचं. मग ह्याच्यात क्रेडिट येणार कसं, तर ह्याच्यात क्रेडिट येतं फॉरेन करन्सी, फॉरेन चेक्स, इनवर्ड रेमिटन्स
किंवा त्याचं भारतामध्ये दुसरीकडे कुठेतरी येणारी खातं असेल तर तिथला चेक तो लोकली ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे हे असं खातं आहे की ह्याच्यामध्ये क्रेडिटवर रिस्ट्रिक्शन आहेत. नॉर्मली क्रेडिटवर रिस्ट्रिक्शन नसतात, ह्याच्यामध्ये क्रेडिटवर रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि एकदा का क्रेडिट तुमच्या खात्याला आलं की तुम्ही डेबिटला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कॅश विड्रॉ करू शकता, दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकता, रेमिटन्स करू शकता, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. ह्याच्यामध्ये कधीही लोकल इंडियन रुपीज जमा होत नाही. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही भारतात असताना, म्हणजे आम्ही नॉन रेसिडेंट स्टेटस आम्हाला मिळण्यापूर्वी जर आमच्या काही भारतात एफडी असतील किंवा आमची काही प्रॉपर्टी आहे आणि आम्ही ती रेंटवर दिलेली आहे किंवा माझी शेअरमध्ये किंवा डिबेंचर्समध्ये काही इन्व्हेस्टमेंट आहे, तर ते जागेचं येणारं भाडं, शेअरवर येणारा डिव्हिडंड, एफडीवर येणारं व्याज किंवा डिबेंचर येणारं व्याज हे कुठे जमा करायचं? कारण एनआरई तर जमा करू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला खातं कुठं उघडायला लागतं? NRO म्हणजे नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी अकाउंट. त्या खात्याला आपण हे पैसे जमा करू शकतो की ज्याचा स्त्रोत जो आहे, इन्कमचा स्त्रोत हा लोकल आहे. त्यामुळे एनआरई आणि एनआरओ अकाउंट हे आपल्याला उघडायला लागत नाही. आपण मूळचे भारतीय आहोत, आपण भारतात असताना जे काय आपलं खातं असतं ते ऑटोमॅटिकली एनआरओ मध्ये कन्व्हर्ट होतं आणि हे सगळे क्रेडिट तिथे आपल्याला उपलब्ध होतं. आता एनआरओ खात्याचा सगळ्यात मोठा तोटा म्हटलं तर काय आहे की एनआरओ खात्यामध्ये जे तुमचं व्याज येईल, एनआरओ खात्याला जे व्याज येईल त्या व्याजावरती 30% म्हणजे जो भारताचा आता सगळ्यात मॅक्झिमम स्लॅब आहे इन्कम टॅक्सचा, तेवढ्या पर्सेंटनी टॅक्स डिडक्ट होतो. म्हणजे तुम्हाला 100 रुपये सेव्हिंगला जमा झाले इंटरेस्ट पोटी, तर त्याचे 30 रुपये टॅक्सला जातात. हा एनआरओचा सगळ्यात मोठा तोटा आहे, कारण ते इन्कम आपल्या भारतात जनरेट होतं. आणि एनआरईचा सगळ्यात मोठा फायदा की जो मगाशी मी सांगायचा राहिला आणि तो ह्याच्या रिलेटेड आहे, एनआरई मध्ये कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही. इररिस्पेक्टिव्ह ऑफ द इंटरेस्ट अमाऊंट एनआरईवर कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स लागत नाही. तुमचं एनआरईला कितीही बॅलन्स असला तरी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा वेल्थ टॅक्स लागत नाही, कारण ते पैसे फॉरेन मधनं जनरेट होऊन आलेले असतात. अशा प्रकारे हे खातं चालतं. माझी आपल्याला विनंती आहे की आपले जे कोण मित्रपरिवार असेल, आपले नातेवाईक असतील जे ते शिकण्याच्या निमित्ताने किंवा नोकरी धंद्याच्या निमित्ताने आपल्या भारतातून बाहेरच्या कुठल्या देशात गेले असतील आणि ते त्यांच्या तिकडच्या करन्सीमध्ये कमवत असतील, त्यांना आपल्याकडे येणारी खातं चालू करण्यासाठी उद्युक्त करा. त्यासाठी दोघांचाही फायदा आहे. त्यांना बाहेरच्या कंट्रीमध्ये जिथे त्यांना इन्कम मिळणार आहे तिथे त्यांना तेवढं व्याज मिळत नाही, ते त्यांना मिळेल, हा त्यांचा फायदा. आणि भारताचा फायदा म्हणजे काय की हे जे पैसे डिपॉझिट पोटी येतात त्याच्यावरती आपल्याला ते लॉंग टर्म पिरियडसाठी वापरता येतात आणि गव्हर्नमेंटला ह्या पैशाचा विनियोग इथला आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी जो काय पैसा लागतो त्याच्यासाठी उपलब्ध होतो. म्हणून आपण आपल्या मित्रांना प्रवृत्त करा ही विनंती. धन्यवाद. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.